अंधारे अवधूत हनुमंतराव अंधारे शिवसेना शहर प्रमुख छत्रपती संभाजीनगर। आज मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहण्यासाठी खरं पाहता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक ही 10 वर्षानंतर होतीये। तर 10 वर्षानंतर हा जो लोकशाहीचा उत्सव आहे स्थानिक संस्थेचा लोकशाहीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याची उत्सुकता होती आणि गेल्या 10 वर्षापासून हा खंड पडला होता। आणि खऱ्या अर्थानं आता ती कार्यकर्त्यांची जी निवडणूक असती त्या निवडणुकीला आज उमेदवारी अर्ज भरायचा जो शेवटचा दिवस होता त्यांना खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। आज कालपर्यंत युती शेवटपर्यंत चाललं होतं, पण आज इंडिव्हिज्युअल सगळ्या उमेदवारांनी आताच मी सांगितल्याप्रमाणे ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती महानगरपालिकेची म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांची असते आणि अशा कार्यकर्त्यांना न्याय द्यायची ही निवडणूक असते। आणि सामान्य घरातून जो तरुण नेतृत्व तयार होतं त्या नेतृत्वाला वाव देण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ असतं, त्यामुळे युतीमध्ये ते शक्य नव्हतं। त्यामुळे आज काल युती तुटली आणि आज सर्वच पक्ष स्वभावावर ही निवडणूक लढवत आहे। आज कोणते प्रभागाचे अर्ज भरण्यात आले? आपल्या झोन 6 मध्ये प्रभाग क्रमांक 23, 24 आणि 25 या 3 प्रभागांचे अर्ज या ठिकाणी भरण्यात आले। ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर नेते मोठे होतात ते नेतेच सुद्धा आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या याच्यासाठी तिकीट मागतात, त्यामुळे सर्वसामान्य जो कष्टकरी कार्यकर्ता आहे त्याच्यावर अन्याय होतो। या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे? हो बरोबर आहे। अर्थात कालच तुम्ही बघितलं आमच्या आदरणीय राजेंद्र भाऊ जंगार यांनी काल तो एक उठाव केला। कारण काय झालं होतं युती झाल्यानंतर काही जागा मोठ्या प्रमाणात या सोडण्यात आल्या, त्यामुळे कार्यकर्त्यांचा उठाव झाला आणि कार्यकर्त्यावर अन्याय होत होता। युतीमध्ये बऱ्याचशा जागा जात होता आणि त्या जागा मोठ्या नेत्यांच्या मुलांना नातेवाईकांना मिळत होत्या। त्यामुळे काल ही आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंगार यांनी ती युतीमध्ये असताना कार्यकर्त्यांना लढायला भेटणार नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांची ही स्वभावावर लढली गेली पाहिजे असं त्यांनी काल सांगितलं। शिवसेनेचा आदरणीय बाळासाहेब ठाकरे हा बालेकिल्ला मानला जातो छत्रपती संभाजीनगर, येत्या काळामध्ये हो नक्कीच। मुंबई नंतर सर्वाधिक शिवसेना कुठे वाढली असेल आक्रमकपणे तर छत्रपती संभाजीनगर शहरात वाढली। आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जेव्हापासून महानगरपालिका अस्तित्वात आली त्या दिवसापासून शिवसेनेचा भगवा हा डौलाने फडकत आहे आणि याही निवडणुकीत शिवसेनेचा भगवा हा डौलाने फडकेल। आता कोणत्या कामांना नागरिकांना आता शहर पाहता म्हणजे आशिया खंडातील सर्वाधिक झपाट्यानं वाढणारं हे शहर आता मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण या शहरामध्ये होत आहे। खूप मोठ्या DMIC या शहरात येत आहे, त्यामुळे तरुणांना किमान 50,000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे। त्यामुळे या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून महानगरपालिका काम करणार आहे। एकीकडे महाराष्ट्रामध्ये गाजलेलं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहर शांततापूर्ण शहर होतं, आता या शहरामध्ये गुंडेगिरी वाढलेली आहे, म्हणजे दिवसागणिक इथं गुन्हे होतात। या संदर्भामध्ये आपण काय शहराचं आधुनिकीकरण होत असताना गुन्हेगारी वाढत असते, पण त्या गुन्हेगारी वाढत असताना शिवसेना तर्फे नक्कीच आम्ही प्रयत्न करू की हे गुन्हेगारीकरण कसं कमी करता येईल। या निमित्ताने मतदारांना तुम्ही आजच्या निमित्ताने काय आवाहन करता? मी मतदारांना आव्हान करतो की खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, जो तुमच्या निवडणुकीनंतरही आणि निवडणुकीच्या काळानंतरही तुमच्या सेवेत, संपर्कात आणि सुखदुःखात सहभागी होतो अशाच तरुणांना आणि अशाच उमेदवारांना तुम्ही प्राधान्य द्या। म्हणजे सामान्य लोकांसाठी झटणारी खऱ्या अर्थाने जी आक्रमक संघटना ही शिवसेना आहे, म्हणून शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आपण सर्वाधिक मतानं विजयी करावं असं मी आव्हान करतो। महानगरपालिकेकडून शहर विकासाच्या नावावर लोकांची सर्रासपणे घरे तोडली जाते, यावर आपली भूमिका काय असणार आहे? शहराचा विकास करत असताना अतिक्रमण मुक्त शहरही पाहिजे, जेणेकरून रहदारीला सुटसुटीतपणा मिळेल। त्यामुळे शहराचं डेव्हलपमेंट करत असताना ते करावंच लागतं। आपलं काय? अवधूत अंधारे शिवसेना शहर प्रमुख। Right now and press the bell icon. Never miss an update.